नमस्कार, मी सर्जेराव गायकवाड. शिवरत्न न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते वडगाव काठी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झाला असून गेले 2.5 महिन्यापासून हा रस्ता उकरून ठेवल्याने शेतकरी, नागरिक व महिलांना या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना. लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते वडगाव काठी या जवळपास 7 किलोमीटर रस्त्याची अवस्था अगदी बघवेनाशी झाली असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर करण्यात आला असून राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 ते वडगाव काठी सावरगाव केमवाडी जिल्हा सरहद्द असा काँक्रिटीकरण रस्ता होणार आहे. जवळपास 7,20,00,000 रुपयेचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाला आहे. परंतु गेले 2.5 महिन्यापासून हा रस्ता उकरून ठेवल्याने पूर्वीची संपूर्ण खडी उघडी पडल्याने नागरिक, शेतकरी, महिलांना ये-जा करण्यास अडचणीचा सामना करावा लागतोय. खडीमुळे गाड्यांचे टायर पंक्चर होत आहेत, तर चारचाकी वाहनामुळे खडी लागून दुखापती होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हॅलो सर, आमचा रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे. ही वडगाव रस्ता आहे, तामलवाडी ही रस्त्यावर आम्ही रोज इकडे आमचे घरं दारं शेतचे आहे, त्यामुळं आम्हाला रोज रस्त्याची अडचणी आली. ही रस्ता दुरुस्त करा. रोज टायरची फुटा राहिले त्यांचे पाय घेऊन पडले तर आम्ही 2 बारा पडलो. मी सुद्धा मी तामलवाडीचा रहिवासी असून कुमार विठ्ठल कोळी माझे नाव आहे. माझे तामलवाडी ते वडगावपासून तामलवाडीपासून 3 किलोमीटर अंतरावर माझं शेत आहे. 2.5 महिने झाले तामलवाडी ते वडगाव हा रोड खडी टाकून वर खडी ते पायाला लागते, टायर पंक्चर होते. लवकरात लवकर हा रोड तयार करण्यात यावा, नसता तामलवाडी ते वडगाव नागरिकांनी आंदोलन करण्याचा मार्ग मोकळा होईल. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी सचिन शिंदे, शिवरत्न न्यूज, तामलवाडी, वडगाव काठी.